नमस्कार, मी सविता कृष्णात शिंदे, राहणार वरांगे पाडळी. आमचं 40 माणसांचं जॉईंट फॅमिली आहे. 40 माणसं. हां, 6 जावा. होय होय. वरांगे पाडळी. सविता कृष्णात शिंदे. आम्ही एकत्रच आहे. 6 जणी जावा आम्ही. 6 जणी. नाही नाही नाही. 5 जणी सुना आल्यात, त्यांना पण 2 सुना आल्यात. नात सुना पण 2 आल्यात. 45-50 एकर शेती आहे. गुराळ धंदा आहे. हा, गुराळचा धंदा आमचा आहे. घाणा 4 महिने आमचा चालतोय. आमचंच फक्त गुराळ चालतंय. हा, आता नाही, आमचं तसं काही नाही. साखर नाही, ऊसाचाच गुळ आहे आमचं. हा हा, वैशिष्ट्य आहे. गावात म्हणजे आता घाणं बंदच पडत आल्यात, कारण आमचं चालू आहे. 4 महिने आमचं गुराळ चालतंय. बिना साखरेच गुळ तयार आहे. करते. गोपाळ लोक असतात आमच्यात. म्हणजे पुतणे आमचं दीर 1 नंबरचे वारलेत. ते सगळ्यात म्हणजे सगळा कारभार ते बघत होते. ते आता 6 महिने झालं वारलेत. मग आता पुतण्या बघतोय. मग दुसरी पण मुलं आहे ती बघतात. म्हणजे पुतणे आमचं आहे ते जॉब करत करतच सगळी शेती बघतात. बाहेरचे गोपाळ लोक घाण्यापुरते आणतात. त्यांच्याबरोबर गुळवी बाहेरचा, गोपाळ लोक चिपाड, ऊस तोडा. हा, साखरेमुळे बंद पडायला लागले. तसं आमचं नाही, फक्त रसाचाच गुळ तयार आहे. काय आता ऊस तोडायला माणसं असतात. तोडून आणलं की गाणा घालायचा, त्याचा रस तयार करायचा. नंतर गुळ ती गोपाळ लोकच गुळ घाणा चालू ठेवतात. आणि गुळ रस काढून कायली ते करून आदन करतात. हा, भेंडीचं पावडर, भेंडी पावडर ते वापरतात. गुळ वापरतात. साखर निमानी घालतात. आमच्याकडे ऊसाचाच आहे. हा, ऊसाच. हा, वेगळ्या वेगळ्या. हा, साखरेचा वेगळा. साखरेचा वेगळा फरक असतो. प्राधान्य काय, आम्ही फक्त शेती म्हणजे ऊसच आहे आमच्याकडे. जास्त आम्ही काय नाही दुसरं का. मका, ऊस. हा, आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे गायी आहेत 20 पर. म्हशी 2-3 आहेत घरापुरतेच. ते आता पुतण्यांना माहित. 4 आहेत. ते आता पुरुष मंडळ. हा, आम्ही तेच की लोक गोपाळ लोक येतात, त्यांच्याकडून करून घ्यायचं. मग शेती भांगलं हे असते की आम्ही पण असतोय. 5 वाजल्यापासून आम्ही सासवा उठायचं, जनावरांचे शेण घाण धारा. मुलं सुना पण उठतात. सुना उठतात, त्यांना मुलांचं डबं करायचं. सगळी मुलांची कोल्हापूरला शाळेला आहे. इंजिनियर, डॉक्टर अशी आमची मुलं आहेत. मग सकाळी कोण बँकेत आहे, कोण CPR ला आहे. अशी मुलं बाहेरच आहेत. तर ती सकाळी लवकर 6 वाजल्यापासून रानातली कामं आवरून येतात. परत 10ला कोण डबा घेऊन जाते, कोण जेवून जाते. मग आम्ही असतोय, सासवा सुना असते, तर त्या डबं करायचं, पोरांचं घरातलं बघायचं. स्वयंपाक ते सगळं सुनाच करतात. संध्याकाळीच. हा, संध्याकाळी एकत्रच सगळे एकदम पुरुषासनी वाढायचं. लहान मुलासनी एक पंगत करायची. मग आम्ही बायकांच्या 10 जणींची एक पंगत. कुणी भांडी घासायची, कुणी धुवायचं, कुणी वरती लावायचं, रिकामी करायची, असं वेगवेगळं करायचं. आम्ही 10 जणी. नाही, आम्ही सासवा तेवढी जातोय. दुधांचं ते बघत बघत आम्ही शेती बघायचं जायचं. नाही नाही, तसं काय नाही आमचं. हा, बोलवतात की लेकींच्या सुनांच्या माहेरातनी बोलवतात की. हा, तेवढेच बोलवतात. कार्यक्रमला असते.